माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 77, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू अभिवाचनात श्रवण करूया. भृगु, वसिष्ठ, कश्यप इतर धर्मवेत्यांनी सांगितले, ब्राह्मणाला कधीही शिक्षा करू नये. जे धर्मतत्वाशी चांगले परिचित आहे त्या सर्वांचे यावर एकमत. तरी रामा, तुम्ही अंतिम न्यायदाते आहात, कारण तुम्ही संपूर्ण विश्वाचे प्रभू आहात. तुम्ही प्रत्यक्ष भगवान विष्णू आहात, म्हणून तुम्ही जे सांगाल तो सनातन धर्मच असेल. स्वानाने मध्येच थांबवत सांगितले, हे राजा, मी तुझ्यासाठी काय करू असे तुम्ही मला विचारलेत. जर तुम्हाला मला खरोखरच संतुष्ट करायचे असेल तर या ब्राह्मणाला कालंजर मठाचा अधिपती करा. राबाने स्वानाची इच्छा पूर्ण केली. अशा तऱ्हेने आनंदित झालेला सर्वार्थ सिद्ध ब्राह्मण आध्यात्मिक नेता म्हणून गौरवला गेला. आकर्षकरित्या सजवलेल्या हत्तीवर त्याला बसविण्यात आले. तथापि यामुळे अत्यंत बेचैन झालेले मंत्री दावा करू लागले, महाराज, ही काही शिक्षा नव्हे. या ब्राह्मणाला लज्जित करण्याऐवजी तुम्ही जर त्याला उन्नत स्थान बहाल केलेत. राम उतरले, कर्माची गुंतागुंत तुम्हाला समजली नाही, पण या स्वानात समजली. रामाद्वारे अनुभवधित स्वानाचे स्पष्टीकरण दिले. माझ्या पूर्वजन्मी मी कालंजर मठाचा अधिपती होतो. मी नेमाने देवाची ब्राह्मणांची पूजा करायचो. मी माझी पवित्र कर्तव्ये काळजीपूर्वक करत असे आणि सेवक दासांची योग्य प्रकारे व्यवस्था ठेवत असे. तरी एवढी काळजी घेऊन सुद्धा काही करायचे बाकी न ठेवताही मला काही अज्ञात दोषामुळे पुढचा जन्म स्वानाचा मिळाला. आता ज्याचा आपल्या क्रोधावर जराही ताबा नाही अशा या ब्राह्मणाकडे पहा. तो आध्यात्मिक नेता बनण्यास खचितच अयोग्य आहे. असे स्थान स्वीकारण्याच्या याच्या फजील धीटपणापायी तो त्यांच्या 7 पिढ्यांचे पतन घडवेल. जो माणूस आपल्या क्रोधावर ताबा ठेवू शकत नाही त्याला ब्राह्मण, गायी, विग्रहाच्या पूजेचा प्रमुख म्हणून कसे नेमता येईल? जो ब्राह्मणाकडून, देवतांकडून, स्त्रियांकडून, बालकांकडून चोरतो, तसेच जो दान दिलेली भेट परत घेतो त्याचा नाश ओढवतो. खरोखर देवतांकडून वा ब्राह्मणांकडून काही चोरण्याचा नुसता विचार जरी मनात आला तरी त्यामुळे माणूस सर्वात वाईट अशा नरकात जातो. असे म्हणत स्वान अचानक दिशानासा झाला. राम व इतर सर्वजण डोळे विस्फरून बघतच राहिले. आधी जरी एका उच्च कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असला जरी काही कारणाने त्याला स्वानाचे शरीर स्वीकारणे भाग पडले होते. अयोध्येचा राजदरबार सोडल्यानंतर स्वानाने चांगला जन्म मिळण्याच्या आशेने अन्नपाणी वर्ज करून देहत्याग केला. एके दिवशी राम जेव्हा आपल्या राजसिंहासनावर बसलेले होते तेव्हा च्यवन ऋषी समवेत इतर काही ऋषी त्यांना भेटायला आल्याचे वर्तमान सुमंत्राने सांगितले. फळे व ठिकठिकाणचे पवित्र जल यांच्या भेटी घेऊन आलेल्या ऋषींना राजदरबारात आणले गेले. ऋषींची पूजा अर्चा केल्यावर रामाने त्यांना त्यांच्या भेटीचे कारण विचारले. त्यांच्या आज्ञेचे पालन केले जाईल असे अभिवचन दिले. च्यवन मुनी उतरले, प्रिय बंधू रामा, सत्ययुगात लोकाचा पुत्र मधु हा फारच धार्मिक वृत्तीचा दैत्य होता. मधुवर प्रसन्न झालेल्या भगवान शिवाने त्याला एक अजिंक्य भाला बहाल केला. यावर मधूने विनंती केली की त्याच्या सर्व वंशजांना या भाला वापरता यावा, पण अशक्य असल्याने रुद्राने सांगितले. तथापि तो भाला मधूच्या पुत्राकडे हस्तांतरित होईल असे अखेरीस शिवप्रभूने सान्य केले. म्हणून त्या दैत्याने आपल्या मृत्यूसमयी तो भाला आपला पुत्र लवणासूर यांच्या स्वाधीन केला. हे रामा, मधूचा हा पुत्र आता मधुवनात वास करीत आहे. तो अतिशय शक्तिशाली झाल्यामुळे ऋषींचा खूप छळ करीत आहे. प्रिय प्रभो, तुम्ही अगोदरच रावण व त्यांच्या अनुयायांचा सर्वनाश केलेला आहे. आम्ही आता तुमच्याकडे यातना करीत आहोत की लवणासुरापासून आम्हाला वाचवा. राम उतरले, ऋषीवरे, चिंता करू नका. या राक्षसाचा मी नक्कीच वध करेल. आपल्या बंधूंकडे वळून रामाने विचारले, या राक्षसाला मी स्वतः मारावे की हे काम मी भरत वा शत्रुघ्नावर सोपवा? तेव्हा भरताने त्या असुरांचा वध करण्याची उत्सुकता दाखवली. तथापि शत्रुघ्नाने युक्तिवाद केला. प्रिय रामा, तुमच्या वनवासाच्या काळात भरताला खूप काही सहन करावे लागले, म्हणून लवणासुराचा नाश करण्याची मला अनुमती द्यावी. राम उतरले, शत्रुघ्ना, तुझ्या मनासारखे घडो. खरोखर मधुवनाचा राजा म्हणून मी लगेचच तुझा
राज्याभिषेक करतो. हे ऐकताच शत्रुघ्न अतिशय लज्जित झाले. त्यांनी निषेध नोंदवत म्हटले, हे प्रभो, वडील बंधूच्या उपस्थितीत कनिष्ठ बंधूचा राज्याभिषेक करणे योग्य नव्हे. तथापि तुमचे शब्द व्यर्थ जाणार नाही. तुमच्या आज्ञेचे पालन मी केलेच पाहिजे. मी भरताच्या विनंतीला विरोध करणे चुकीचे होते हे माझ्या लक्षात आहे. ज्येष्ठ बंधूंच्या इच्छेला विरोध करणे कनिष्ठ बंधूसाठी अयोग्य आहे. माझ्या दुष्ट ग्रहांमुळे माझ्या तोंडून असे वदवले गेले असले पाहिजे. शत्रुघ्नाच्या अशा तऱ्हेच्या बोलल्यावर राम प्रसन्न झाले. त्यांनी लक्ष्मण भरतांना आपल्या बंधूच्या राज्याभिषेकाची त्वरित आयोजन करायला सांगितले. त्यानंतर जेव्हा मधुवनाचा राजा म्हणून शत्रुघ्नाचा राज्याभिषेक करण्यात आला, तेव्हा ते तेजस्वी सूर्यासारखे जळारू लागले. च्यवन ऋषींच्या आधिपत्याखाली आलेले ऋषिगण या दृश्याने पूर्णपणे आश्वस्त झाले. नंतर राम म्हणाले, प्रिय शत्रुघ्ना, बाहेर अन्न गोळा करायला जाताना आपला भाला घरातच ठेवायची लवणासुराची सवय आहे. जेव्हा त्याला लढण्यासाठी आव्हान दिले जाते तेव्हाच तो त्याचे अजिंक्य शस्त्र उचलतो. म्हणून तो असुर जेव्हा बाहेर असेल तेव्हाच तू त्याच्याशी लढले पाहिजेस. जेव्हा तू हे करशील तेव्हा त्याला घरात शिरकाव करता येऊ नये. म्हणून त्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग बंद करून टाक. तुझ्याबरोबर 4,000 घोडेस्वार, 2,000 रथी, 1,000 पायदळने तुझ्याबरोबर आपापला माल बाळगणारे व्यापारी, अभिनयपट्टू, नर्तकही घेऊन जा. त्याचप्रमाणे सैनिकाच्या वेतनासाठी 1,00,000 सुवर्णमुद्रा घेणे. तुझा हेतू लक्षात येऊ नये अशा पद्धतीने मार्गक्रमण कर. कारण लवणासूर बेसावध असताना व निशस्त्र असतानाच त्याचा सामना करून तुला यश मिळू शकेल. शत्रुघ्नाने प्रथम आपले सैन्य पाठवून दिले व 1 महिनाभर ते निघाले. मार्गात 2 रात्री घालविल्यानंतर 3ऱ्या दिवशी शत्रुघ्न वाल्मिकीच्या आश्रमात पोहोचले. प्रभू रामाने सोपवलेले कामगिरी पार पाडण्यासाठी आपण कसे निघालो आहोत हे शत्रुघ्नाने वाल्मिकींना सांगितले आणि त्या ऋषींनी त्यांचे आदरातिथ्य केले. त्या रात्री शत्रुघ्न वाल्मिकीच्या आश्रमात राहिले. तेव्हाच मध्यरात्री सीतेने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. आपल्या शिष्यांकडून हे वर्तमान समजताच वाल्मिकींनी भूत राक्षसांना दूर ठेवण्यासाठी कुश गवताने काही जन्मविधी पार पाडले. त्यानंतर वाल्मिकीनेही काही वडीलधाऱ्या माणसांना प्रथम जन्मलेल्या मुलांचे अंग कुश गवताच्या वरच्या टोकाने तर धाकट्याने अंग कुश गवताच्या खालच्या टोकाने चोळायला सांगितले. म्हणून मोठा मुलगा कुश या नावाने तर धाकटा मुलगा लव म्हणजे खालचा भाग या नावाने ओळखला जाऊ लागला. बघा किती सुंदर सांगितलंय. कुश म्हणजे काय आणि धाकटा मुलगा म्हणजे काय. ही बातमी शत्रुघ्नाच्या कानी आली. रामसीतेचा जुळ्या पुत्रांची प्राप्ती झालेली ऐकून त्यांना खूप आनंद झाला. सकाळी शत्रुघ्न निघाले. 7 दिवस प्रवास केल्यानंतर यमुना तीरी असलेल्या च्यवन मुनीच्या आश्रमात ते आले. संध्याकाळी जेव्हा ते सहज बोलत बसले तेव्हा शत्रुघ्नाने च्यवन मुनींना लवणासुराच्या सामर्थ्याबद्दल विचारले. ऋषी उतरले, हे राजपुत्रा, पूर्वी इक्ष्वाकू कुळात मांधाता नावाचा एक अतिशय प्रबळ राजा होऊन गेला. हा राजा इतका महत्वाकांक्षी होता की त्याने 3 लोक जिंकून घेण्याची तयारी केली. परिणामतः देवी देवताही घाबरले. इंद्र मांधात्याकडे आला. त्याला त्याने सुचवले, स्वर्ग जिंकून घेण्याचा विचार करण्यापूर्वी तू संपूर्ण पृथ्वीला जिंकून घे. आश्चर्य अतिरेकाने राजा मांधाताने पृच्छा केली, इंद्रा, पृथ्वीवर असा कोण आहे ज्याला मी जिंकलेलं नाही. उत्तरादाखल स्वर्गाच्या राजाने मधुवनात निवास करणाऱ्या मधुपुत्र लवणासूर याचे नाव घेतले. हे ऐकल्यावर रागाने मांधाता आपल्या सैन्यासह निघाला. प्रथम राजाने आपला दूत पाठवला, पण दूत जेव्हा मधुबालात आला तेव्हा लवणासुराने त्याला खाऊन टाकले. अत्यंतिक क्रोधाने राजा मांधाताने लवणासुराला आव्हान दिले. तेव्हा लवणासूर आपल्या भयानक भाला परजत नगरीच्या बाहेर आला. एका क्षणात ते अजिंक्य शस्त्र राजा मांधाताचा नाश करून आपल्या मूळ मालकाच्या हाती गेले. म्हणून शत्रुघ्ना, अन्नाच्या शोधात हा असुर जेव्हा घरापासून दूर असेल तेव्हाच तू त्याला आव्हान दिले पाहिजेस. 2ऱ्या दिवशी सकाळी लवणासूर प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात गेला. त्याच्या अनुपस्थित शत्रुघ्नाने यमुना नदी पार केली. मधुवन नगरीला वेढा घातला. दुपारी जेव्हा मृत प्राण्यांच्या ढिगाच्या ढीग घेऊन लवणासूर परतला तेव्हा त्याला नगरीच्या प्रवेशद्वारावर शत्रुघ्न उभे दिसले. लवणासूर उपहासाने फक्त हसला आणि म्हणाला,
मूर्खा, तुझा हा फाजील धीटपणा काही कामाचा नाही, कारण तुझे सर्व शस्त्रे निरुपयोगी ठरणार आहे. खरोखर तू माझ्या भोजनासमयी आलास हे माझे सुदैवच होय. शत्रुघ्नाने आव्हान दिले, मी भगवान राम भरताचा धाकटा बंधू असून माझे नाव शत्रुघ्न. तुझ्या दुष्कृत्याचे उचित बक्षीस म्हणून तुझा वध करायला मी आलो आहे. तुझा वध करायला मी आलो आहे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेलच तुम्ही तर बोला जय श्रीराम व जय श्रीराम प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.